छावा प्रतिष्ठान या ठिकाणी सामना सुरू होण्याआधी सुरुवातीला वादळ उठला होता आणि तो तात्काळ शांत झाला आणि हा पूल करण्याचा नादात या ठिकाणी फॉलो थ्रो मध्ये सनी स्वतः झेल पकडतोय. पहिल्या चेंडूवर हादरा मिळवतोय. पहिला गडी बाद झाला. 0 या धावसंख्येवर सुंदर कमबॅक, सुंदर गोलंदाजी सनी डोलकर याची. कोणाकडून आहे ते मला या ठिकाणी 17 नंबर जर्सी प्रदान केलेला संघाचा कर्णधार छावा प्रतिष्ठान संघाचा कर्णधार संतोष गायकर. संतोष गायकर मॅन फ्रॉम यशवंत खार या संघाचा कर्णधार. अर्थातच छावा प्रतिष्ठान या संघाचा कर्णधार पूर्णतः जबाबदारी आपल्या बाजूने घेऊन चाललाय आणि त्याला गोलंदाज प्रतिस्पर्धी असेल तो म्हणजेच सनी डोलकर. सनी अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. सुंदर उंचीचा पुरेपूर वापर घेतो आणि हा चेंडू सुरेख चेंडू धाव नाही, धोका नाही, चेंडू निर्धाव जातोय सरळ विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. सुंदर गोलंदाजी करतोय. लगातार दुसरा चेंडू निर्धाव जातोय. समीकरण बदलले. 2 चेंडू झालेत, एकही धाव नाही आणि एक गडी मात्र बाद केलाय. पुन्हा एकदा सनी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय, चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय आणि हा पुन्हा एकदा सुंदर चेंडू जातोय. बॅट चेंडूचा संपर्क नाही, सरळ विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू जाऊन विसावला जातोय. पुन्हा एकदा लगातारचा तिसरा चेंडू निर्धाव जातोय. आता येणारे हे 3 चेंडू असतील. संतोष गायकर खेळण्यासाठी तयार होतोय. 18 चेंडूंचा सामना आहे. कशा प्रकारे सामना हा रंगणार आहे, किती धावांचं योगदान देणार आहे आपल्या संघासाठी. जेवढ्या धावसंख्या उभ्या करेल तेवढ्या धावसंख्या या स्पर्धेसाठी आणि त्यांच्या संघासाठी महत्वाच्या ठरणार आहेत. आणि पुन्हा एकदा सनी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय, चेंडू टाकतोय आणि हा चेंडू पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये जणू झेरॉक्स कॉपी म्हटली तरी अवघड ठरणार नाहीये. अगदी सुरेख गोलंदाजी करतोय, टप्पा अचूक ठेवतोय. ओळखलंय त्याने, बघितलंय की संतोष कशा प्रकारे चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतोय. फुटवर्कचा काही एक उपयोग करत नाहीये. पुढे सरसावून खेळण्याचा मानस देखील त्यांच्या मनात नाहीये. पूल करण्याचा, वाईडिश ऑफला येऊन खेळण्याचा काही एक प्रयत्न दिसत नाही. चेंडू आला, बघितला आणि सोडून दिला आणि हा चेंडू थर्ड मॅन कडे चेंडू जातोय. झेल होऊ शकला असता मात्र तसं न होता या ठिकाणी एक धाव पळून पूर्ण गेली. या एका धावेनं संतोषनं मात्र खाता ओपन केला. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 1 गडी बाद 1 अशी स्थिती आहे. शेवटला येणारा चेंडू स्ट्राईक मिळेल. नवीन नौका फलंदाज असतो म्हणजेच निनाद बघायचं कशा प्रकारे फलंदाजी करणार आपल्या संघासाठी. आणि हा चेंडू पुन्हा एकदा त्याच स्थितीत फलंदाजी करतोय. सनी सारख्या गुणवान गोलंदाज त्यांना काही खेळता आलं नाहीये. सुरेख गोलंदाजी सनीच्या मार्फत फलंदाजी झाली आहे आणि येणारे आता 12 चेंडू असतील आणि 12 चेंडू मध्ये किती धावा जमा करणार. केवळ 1 धाव जमा करण्यात यशस्वी ठरलाय तो छावा प्रतिष्ठान हा संघ. नवीन नौका गोलंदाज येतोय अर्थातच अरुण मोरे. बघायचं हा देखील खेळाडू रोड या संघातून खेळतो, रोहा तालुक्यातून बिलॉंग करतो असा हा गुणवान खेळाडू अर्थातच अरुण मोरे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येते. धावसंख्या केवळ 1 बाद 1 अशी स्थिती आहे आणि येणारे अरुणचे हे 6 चेंडू असतील. खेळासाठी तयार तो म्हणजेच कर्णधार संतोष गायकर.
रोण्याचा पहिला चेंडू आणि हा चेंडू स्टेअर करतो शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्राकडून लॉंग ऑफला चेंडू जातो क्षेत्ररक्षण होईपर्यंत त्या ठिकाणी 4 धावा मिळतात. सुंदर फटका, सणसणीत खणखणीत या 4 धावा 4 धावेनं आता थोडासा उत्साह वाढला असेल फलंदाज संतोष रायकर यांचं. पुन्हा एकदा अरुण गोलंदाजीसाठी सज्ज होतोय, खेळासाठी तयार होतोय. तो म्हणजे संतोष एका चौकाराच्या साहाय्याने खेळणारा संतोष. पहिल्या षटकात केवळ 1 धाव, त्याच्यानंतर येणारे हे 12 चेंडू बघायचे धावा किती जमा करणार आहे. मोठी धावा येईल का, 30 धावा जमा करेल का. जर का या 30 धावा या स्पर्धेमध्ये जर का झाल्या तर थोडी जमेची बाजू देखील ठरू शकतोय. येणारे हे पुढील चेंडू असतील ते म्हणजे अरुण याचे अर्थातच 5 चेंडू येणं बाकी आहेत. आपल्या स्पेल मधील 6 चेंडूच्या स्पेल मधील येणारे हे 5 चेंडू 27 जर्सी क्रमांक प्रदान केलेला अरुण गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. ओहो, सुंदर चेंडू गुडलँड स्पॉटवर टप्पा ठेवल्या, उसळी देण्याचं काम केलं. सरळ विकेट किपरच्या ग्लोव्ह मध्ये चेंडू जाऊन विसवला आणि धाव नाही की धोका नाही, चेंडू निर्धाव झाला. सुरेख कमबॅक करतोय गोलंदाज आपल्या संघासाठी. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 5. 1 गडी बाद 5 अशी स्थिती आहे. अरुण एक 4-5 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय आणि हा चेंडू लेग ब्रेक प्रकार करण्याचा प्रयत्न, लेग कट करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणात थोडीशी चूक आणि हिट विकेट. बघा, फलंदाज बाद आहे असं प्रामाणिकपणे सांगतो. हॉनेस्ट इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणे प्रत्येक खेळाडूच्या अंगामध्ये प्रामाणिकता असणं गरजेचं आहे. कारण ग्रामीण क्रिकेट म्हटला की त्या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट नसतो. हा योगायोग म्हणावा लागेल की आपली राम कमिटी थोडीशी मजबूत स्थितीत पोहोचले, त्याच्यामुळे आपण लाईव्ह टेलिकास्ट आपल्यापर्यंत सर्वांपर्यंत बघण्याचा एक मानस या ठिकाणी निर्माण झालाय. त्याच्यामुळे कळतोय की फलंदाज खरोखर बाद झालाय का. नवीन फलंदाज येतो तो म्हणजे सागर. अरुण अतिशय सुरेख गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवर चौकार गेल्यानंतर येणारे पुढील चेंडू, चेंडूला पूल केलाय. नो मॅच लँड ठिकाणी चेंडू आहे आणि चेंडू जोपर्यंत फील्ड पळून 1 धाव पूर्ण, दुसरी धाव देखील आरामात पळून पूर्ण गेलाय. सुंदर फटका होता, देखणा फटका होता आणि तेवढंच चाणाक्ष चतुराईनं केलेलं क्षेत्ररक्षण होतं आणि या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर 2च धावा वाचवण्यात यशस्वी ठरलं. 2 धाव मिळतात संघाला. 2 धावसंख्या वाढल्या, धावसंख्या दिले 7. दुसरा षटक चालू आहे. आतापर्यंत चेंडू झाले ते म्हणजेच पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. या स्पेल मधील येणारा शेवटला चेंडू असावा आणि या कॉर्नरच्या दिशेने चालू गेलेला हा फटका आणि या चेंडूवर मात्र 1 धाव पळून पूर्ण करतोय. अशा रीतीनं 2 षटकं संपली. 2 षटकं समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 8. येणारे 6 चेंडू असतील आणि या 6 चेंडूवर किती धावा जमा करेल तो म्हणजे आर्यन योद्धा संघ. हा पुरस्कर्ते कोण आहेत बघा. नवीन गोलंदाज येतो तो म्हणजे सिद्धेश. 17 नंबर जर्सी प्रदान केल्या सिद्धेश एबी या टी शर्ट वर जर्सीवर नाव कोरलं, अर्थातच एबी डिव्हिलियर्स अशा प्रकारचा जर्सी क्रमांक प्रदान केलेला सिद्धेश चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय आणि हा चेंडू मोठा फटका होईल का. सुंदर फटका. 4 धावा आरपार सीमापार 4 धावेनं या ठिकाणी सुरुवात केली. आधीच्या सामन्यामध्ये देखील सज्ज होतोय.
आधीच्या स्पेल मध्ये देखील गोलंदाज अरुणच्या गोलंदाजीवर देखील पहिल्याच चेंडूवर चौकार आणला होता आणि तशाच प्रकारचा या ठिकाणी चौकार या ठिकाणी बघायला मिळतोय. तो म्हणजेच फलंदाज सागरच्या बॅट मधून आलेला याच्यानंतर कुठला सामना आहे बघा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू या ठिकाणी या विकेट किपरला म्हणावं तसं पकडता आला नाहीये. चेंडू बाईच्या स्वरूपात पंच या बॅटकटच्या स्वरूपात ही एक धाव अर्थातच झेल सोडला गेलाय. या एका धावेनं धावसंख्या वाढलंय, धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 13. सर्वांना असा प्रश्न पडला होता यावर्षी राम कमिटी प्रीमियर लीग होईल की नाही. तारीख तर डिक्लेअर झाली आहे, मात्र पाऊस अगदी बेधुंद होऊन थैमान घालत होता. मात्र एक आशेचा किरण, रविवारचा आशेचा किरण, रविवार म्हटला की एक सूर्यदेवाचा किरण या ठिकाणी पडला गेला आणि या चेंडूवर मोठा फटका होईल का आणि सुंदर झेल आणि या ठिकाणी सामने विदाऊट पावसात चालू आहेत. अर्थातच मेहरबानी म्हणावं लागेल, प्रत्येकाची कृपादृष्टी आहे या कमिटीवर, त्याच्यामुळे सामने लिहिल्या पार पडत चालले आहेत. अजून देखील कोणाचाही गालबोट न लागता कार्यक्रम अगदी सुरळीत पार पडतायत. अर्थातच प्रत्येक खेळाडू, प्रत्येक संघमालक, प्रत्येक कर्णधार समजूतदार असल्या कारणाने हे सामने सुंदररित्या पार होत आहेत. पुन्हा एकदा सिद्धेश याचा चेंडू जातोय शॉर्टलेग अंपायरच्या दिशेने, जोपर्यंत फील्ड पडून एक धाव पूर्ण करतोय. एका धावेवर समाधान मानावं लागतं. नवीन फलंदाज आलेला रितेश धावसंख्या झाली 14. येणारे काही चेंडू शिल्लक, अर्थातच 2 चेंडू येणं बाकी आहेत. या 2 चेंडूवर मोठा फटका येईल का? तर मोठा फटका येणं गरजेचं आहे. धावसंख्येचा जो उच्चांक आहे तो वाढवणं गरजेचं आहे आणि हा चेंडू बॅटचा संपर्क नाही, सरळ विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये धाव नाही की धोका नाही, चेंडू निर्धाव जातोय. येणारा हा शेवटला चेंडू, इनिंग मधला शेवटला चेंडू असेल तो म्हणजे सिद्धेश याचा. पुन्हा एकदा सिद्धेश, ओहो सुंदर चेंडू आणि त्या ठिकाणी बाद. अशा रीतीनं पहिला सत्र या ठिकाणी संपलाय. धावसंख्या झाले केवळ 14. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 15 धावा. चला लगेचच मैदान खाली करायचंय आणि सलामीवीर भगवे वादळ यांनी सलामीवीर पाठवायचे आणि आर्यन योद्धा या संघाला विनंती असेल आपला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. या ठिकाणी श्रीराम कमिटी प्रीमियर लीग पर्व 4 2025 पर्व 4 याचं प्रथम क्रमांकाचं जे चषक आहे तो श्री डॉक्टर समर सुधीर गुप्ते यांच्या सौजन्याने दिलं गेलेलं आहे. तसेच द्वितीय क्रमांकाचं जे चषक आहे ते डॉक्टर अभिषेक नेरुरकर यांच्या सौजन्याने दिलं गेलेलं आहे. तसेच मॅन ऑफ द सिरीज स्वर्गीय अनंत चोगले यांच्या स्मरणार्थ श्री चंद्रकांत महादेव ठाकूर यांकडून दिलं गेलेलं आहे. तसेच या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज श्री दीपेश सुशीला ठाकूर यांच्या सौजन्याने दिलं गेलेलं आहे. तसेच बेस्ट उत्कृष्ट गोलंदाज श्री मुकेश मोहन माळे यांच्या सौजन्याने दिलं गेलंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्री प्रकाश पारंगे समाजसेवक यांकडून दिलं गेलेलं आहे. सर्व पुरस्कर्त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. याच्यानंतर कुठली मॅच आहे?
छत्र बघून जायला लागते का छत्रपतीने मला वाचवायचं वाचवा नाही ना याच्या नंतर होणारा सामना असेल छत्रपतींचे मावळे विरुद्ध प्रज्वल सक्षम मराठा. हर्ष 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 आणि आदित्य हर्षल आणि आदित्य अशी बिन्नीची जोडी मैदानात जिंकण्यासाठी केवळ 15 धावांची गरज आहे. बघायचं कशा प्रकारे फलंदाजी होणार आहे. गोलंदाजी अतिशय सुरेख झाली आणि संतोष गायकवाड वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय. 14 धावांची गरज आहे. हॉटेल आहे इथे हॉटेल आहे का इथे नाही हॉटेल होतं तिथे मला शिरी दादा तुम्ही दरम्यान सामन्याला सुरुवात होते. 17 नंबर जर्सी प्रदान केलेला संतोष गायकर यांचा पहिला चेंडू निर्धाव जातोय. 14 धावा दिले आहेत. फक्त फलकावर लागल्या. 15 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आणि जशाच तशी गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते. पुन्हा एकदा सुंदर फटका पॉइंटच्या रिझन मध्ये षटकार आर पार सीमा पार पॉइंटच्या वरून ढकलून दिल्या. या 6 धावा मिळतात. फलंदाज म्हणजेच हर्षल याच्या बॅट मधून निघालेल्या 6 धावा 6 धाव्यानं स्वतःचं खातं ओपन करतोय. सुरेख फटकेबाजी या ठिकाणी बघायला मिळते. ते म्हणजेच भगवे वादळाचं संघाचं नाव जरी भगवे असलं तरी जर्सी जर आपण बघितलं अगदी शांत म्हणजे बाहेरून जरी ते किती शांत दिसत असले तरी आतून खेळ हा त्यांचा अगदी गरम आहे. अगदी भगव्याप्रमाणे ते गरम पद्धतीने खेळतायत. दाखवून देत नाही त्यांची फलंदाजी. ज्या वेळेस गरज असते त्यावेळेस ते क्षेपणास्त्र बाहेर काढतात आणि हा चेंडू सुंदर चेंडू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न ओळखलं पंचांनी आणि सुंदर असा निर्णय या ठिकाणी आपल्या खिच्यामध्ये दाबून ठेवला आणि हा चेंडू मात्र निर्धाव गेला आणि हा चेंडू हळुवारपणे खेळून काढला. थर्डमॅन कडे चेंडू जातो. 1 धाव पळून पूर्ण दुसरी धाव घेणार का? अर्थातच हरणाची चपळाई असणाऱ्या दोन्ही खेळाडूंकडे 2 धाव पळून पूर्ण करतोय आणि या 2 धावेनं धावसंख्या मात्र वाढले. धावसंख्या झाली ती म्हणजेच 8. पहिलं षटक चालू आहे. जिंकण्यासाठी केवळ 15 धावांची गरज असताना ज्याप्रमाणे आमचे युट्यूब लाईव्ह करणारे आमचे सहसहकारी आहेत ते म्हणतात कितवा सामना चालू आहे कितवा सामना चालू आहे किती बाकी आहे. ज्याप्रमाणे हा प्रेशर आहे आणि या चेंडूवर चौकार. चला नाणेफेकीसाठी कर्णधार प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार हजर आहे. छत्रपतींचा मावळा संघाचा कर्णधार कल्पेश या ठिकाणी उपस्थित आहे आणि या ठिकाणी जवळजवळ संघाचा कर्णधार कल्पेश या ठिकाणी उपस्थित आहे. विकेट पण गेला आता विकेट गेला काय हा नवीन फलंदाज येतो सनी डोलकर. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 12. केवळ 3 धाव्यांची गरज आहे जिंकण्यासाठी आणि गोलंदाज आहे आशिष सुरेचा ना आणि या चेंडूवर मात्र 1 धाव.
त्याला बोलले आणायला आपण. येस 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 येस. आणि हा सुंदर फटका या ठिकाणी एक धाव पळून पूर्ण. धावांची बरोबरी झाली आहे. केवळ एक धावांची गरज जिंकण्यासाठी. आणि हा चेंडू वाईड. धन्यवाद दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करून झाला ना छत्रपतींचे मावळे.